श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती यासाठी आहे तुमची करंट सिच्युएशन काय आहे? तुमच्या पार्टनर बद्दल तुमचे संपर्क कसे आहेत? किंवा तुमचे पार्टनर तुम्हाला फसवत आहेत का? किंवा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चीट करत आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. आणि तुम्हाला कितपत ही रीडिंग मॅच होते? हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. 3 वेळा आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय, त्या गुरूंचं तुम्हाला 3 वेळा नाव घ्यायचं आहे. आणि आपल्या चॅनेल म्हणजे आपल्या चॅनेलवरती श्री स्वामी समर्थ आणि 1111 जो नंबर आहे, तो सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये टाइप करायचा आहे. आणि आपली एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे. खूप छान एनर्जी तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल, तुम्हाला कनेक्टिव्हिटी एकदम क्लिअरिटी व्यवस्थित येत असेल, तर शेवटपर्यंत कनेक्ट व्हा आपल्या या एनर्जीशी, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतील. अर्धवट माहिती तुम्ही बघू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर तुमची करंट एनर्जी काय आहे तुमच्यासाठी हे, आणि व्हिडिओ थोडा लाँग होईल, तरी सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. शेवटी कवड्यांवरती सुद्धा मी घेईल तुमच्यासाठी कौल घेईल, देवीचा आशीर्वाद घेईल. श्री स्वामी समर्थ. निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह त्रास, निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह लोक, सगळ्या काही गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सगळ्या काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होत आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत. तुम्हाला आता सध्याची परिस्थिती मी तुम्हाला सांगते. एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती ना तुम्हाला खूप त्रास देते आहे. तुम्हाला खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात छळत आहे, वेदना देत आहे, त्रास देत आहेत. तुम्हाला अशी सिच्युएशन तुमची झालेली आहे आत्ताची, की तुम्ही म्हणजे मी पास्ट मधलं म्हणजे राशी तुम्हाला पहिला सांगते मी, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी पहिल्या समजतील, की राशीप्रमाणे राशीचा इथं काही संबंध नाहीये. तरी सुद्धा मला वाटतंय, की प्रत्येक जणांना राशी हव्या असतात. राशीप्रमाणे जर सांगितलं तर ते त्यांना जास्त पटतं. तर कुंभ रास आहे. मिथुन, तूळ, कुंभ, सिंह, मेष. सिंह आणि मेष राशीसाठी आहे. ज्यांना मकर रास सुद्धा आहे, तूळ रास आहे. मीन, मेष, सिंह, मिथुन, तूळ, कुंभ, मेष, सिंह, धनु, वृश्चिक रास आहे. मीन, सिंह, धनु, या सगळ्या राशी इथं आहेत. बऱ्यापैकी सगळ्याच राशी आहेत. तर महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचा स्वभाव जो आहे तो खूप छान आहे. मानसिकरित्या म्हणजे एक माणूस म्हणून तुम्ही ग्रेट आहात. चांगला स्वभाव आहे तुमचा. दुसऱ्यासाठी मदत करणे, दुसऱ्यासाठी सतत धावणे, दुसऱ्यासाठी सगळ्या गोष्टी, म्हणजे कसं आहे, अपेक्षा कोणत्या नसतात तुम्हाला दुसऱ्याकडून. तुम्ही स्वतःहून समोरच्याला प्रयत्न करता, समोरच्याला मदत करता, स्वतःची दुसऱ्याची केअर करता. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही स्वतःहून करत असता. तर हे सुद्धा तुमच्याबद्दल व्यवस्थित म्हणजे एकदम निरागस आहात तुम्ही. निरागस एकदम, डोक्यामध्ये काहीच नसतं. स्वार्थ कोणता नसतो. एखादी वस्तू जरी समोरच्याने मागितली, तरी सुद्धा त्याबद्दल तुमच्या मनात कधीच पाप नसतं, किंवा कधी मी हे देऊ का नको? ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुमच्या मनात कधीच वाईट भाव तुमच्या मनात येत नाहीये. आणि त्याबद्दल तुम्ही कायम सक्षम असता, तयार असता, कायम त्या गोष्टीसाठी उभे राहिलेले असता. पण त्याचं रिटर्न जे आहे ते तुम्हाला जसं हवं तसं भेटत नाहीये. जितकं तुम्ही देताय त्या बदल्यात तुम्हाला ते भेटत नाहीये. याचं कुठेतरी तुम्हाला खंत वाटते. कधी-कधी बसलं की तुम्हाला वाईट वाटतं, की एवढं सगळं करून मी शून्यावर का? मला ह्या गोष्टीचा असा त्रास का? ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला त्रास होतो. बाकी आयुष्यातली ग्रोथ जी पास्टमध्ये होती, एक पास्टमधली जी ग्रोथ होती ती कुठेतरी मंदावली आहे, कमी आली आहे. त्याचा सुद्धा कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय. त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मागे खेचत आहेत. त्या गोष्टीचा सुद्धा कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय. ते सुद्धा लवकरात लवकर कमी व्हावं हे सुद्धा तुम्हाला वाटत आहे. दुसरं असं आहे, की तुमची ग्रोथ जी आहे ती चांगली व्हावी, चांगली राहावी, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न वाटतोय. पण मी शेवटला सांगेल, की ही सगळी एनर्जी जे सांगणार आहे, हे एनर्जी नंतर मी तुम्हाला सांगणार आहे, की ही एनर्जी तुमची बदलते का? कशासाठी बदलते? हे मी तुम्हाला नंतर सांगेन लास्टला. कारण निगेटिव्ह शक्तीचं एक कार्ड आलेलं आहे. तांत्रिक क्रियेचं कार्ड आलेलं आहे. पण त्याच्या अगोदर मी तुमच्याबद्दल तुमच्या सोबत जे काही गोष्टी घडतायत, त्या मी तुम्हाला पहिला सांगते. जेणेकरून तुमच्याबद्दल ज्या काही गोष्टी घडतात ते इथं सगळ्या आलेल्या आहेत, आणि त्यामुळे ज्या गोष्टी बिघडतायत त्याला तांत्रिक क्रियेचं कारण आहे. हे आपण लास्टला बघणार आहोत. आणि हे दुसरं असं आहे, की तुमच्या घरामध्ये मतभेद होणे, दोघांमध्ये वारंवार भांडण होणे, दोघांमध्ये कायम शंका असणे, एकमेकांबद्दल विश्वासघात असणे,
किंवा महत्त्वाचं जास्त एनर्जी मला असं आहे, की तुमच्या विरोधात म्हणजे तुमचे सासरकडचे विरोधात आहेत तुमच्या. तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला मुलाबाळापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुम्हाला नवऱ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेंट्स लोकांसाठी सुद्धा असंच आहे, की तुम्हाला तुमच्या परिवाराकडून म्हणजे तुमच्या पार्टनर असेल, तुमचं पार्टनर जे आहे त्यांच्याकडून विभक्त करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही त्यांना तुमच्या पार्टनरला शिकवता, तुम्हाला त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काही गोष्टी शेअर करू नका असं सुद्धा सांगतात. काही गोष्टी तुमच्या दोघांमध्ये यामुळे भांडण होतं, मतभेद होतात. दोघांमध्ये खूप असं मिसअंडरस्टँडिंग होतात. खूप जणांना पित्राचा सुद्धा त्रास आहे. त्यामुळे घरात सुख शांती लागत नाहीये किंवा घरात थांबू वाटत नाहीये किंवा घरामध्ये तुम्हाला जे हवं ते म्हणजे एखादं काम तुम्ही केलंय आणि ते शेवटला चांगलं झालंय असं काहीच होत नाहीये. सगळं विरोधच घडतंय. एखाद्या कामासाठी चांगल्या कामासाठी तुम्ही करताय, पण ते त्याचं वेगळंच झालंय असं काहीतरी गोष्टी झालेल्या आहेत तुमच्यासाठी. दुसरं असं आहे की देवाचं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैशासंदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल, तर ते सुद्धा काम कंप्लीट होत नाहीये. ते कुठेतरी थांबतंय. त्या कुठेतरी गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मागे सरकतायत, मागे खेचल्या जातायत. सगळीकडून असं संपल्यासारखं वाटतंय, सगळीकडून थांबल्यासारखं वाटतंय. काही गोष्टी आयुष्यामध्ये सक्सेस होत नाहीयेत. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत. पण तुम्ही होप्स हारलेल्या नाहीयेत. अजून पण स्ट्रगल सुरू आहे. त्या गोष्टीवरती मात करून पुढे जाताय. पण ते फक्त चालायचं म्हणून चाललंय. का तर तुमच्या मनात एक जिद्द आहे, एक ऊर्जा आहे चांगली म्हणून ते तुम्ही सगळं पाठीवर टाकून पुढे चाललाय. पण सिद्ध काहीच होत नाहीये. काही होईनाच झालेलं आहे सिद्ध. सिद्ध काहीच होत नाहीये. यामधून सिद्ध काहीच नाहीये, काही होत नाहीये, काही घडत नाहीये. सगळ्या गोष्टी तुमच्या अपुऱ्या राहत आहेत. दुसरं असं आहे, की तुम्हाला नजरदृष्टी खूप लागते. तुम्ही दिसायला कदाचित मला वाटते स्मार्ट असाल, छान असाल दिसायला. किंबहुना काही लोकं दिसायला जरी सावळे असेल, तर त्यांचं कर्तृत्व खूप छान आहे. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या वागण्याला पटकन दृष्टी लागते. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत घडत आहेत. त्यातून सुद्धा तुम्ही खूप मंदावलेला आहात, पाठीमागे सरकत आहात किंवा एखादी काम तुम्ही चांगलं करत असाल, तर त्यात सुद्धा तुम्ही मागे खेचले जात आहात. ह्या सुद्धा गोष्टी इथं स्पष्ट दिसत आहेत. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर आता इतकंच वाटतंय, की या सगळं मला इतकं त्रास होतोय, याच्यावर काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. मला देवाने काहीतरी याच्यावर कृपादृष्टी केली पाहिजे. देव कुठं डोळे झाकून बसलेला आहे. माझ्याकडे का बघत नाहीये? माझं दुःख त्या देवाला दिसत नाहीये का? माझं हे जे एवढं संकट आहे, त्या देवाला दिसत नाहीये का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता वाटत आहेत. पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे आणि घरात पण काही गोष्टीत किरकिर आहे. तुमचं मतभेद होणे, दवाखाना सुद्धा चालू आहे. कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये उजवा पाय दुखणे, डावा पाय दुखणे, एक अर्धावायू होणे किंवा चेहऱ्यावरती स्किन आजार सुद्धा आहे कुणाला. स्किनचा आजार सुद्धा आहे. स्किनवरती काहीतरी डॅमेज झालेलं दिसतंय. कोणाचं तर डोकं दुखतंय. डोळ्याचा सुद्धा प्रॉब्लेम खूप जणांचा आहे. जास्त करून डोळ्याचा, स्किनचा, डोक्याचा आणि खाली 2 पायांचा, गुडघ्यापासून खाली अशा काही गोष्टी तुमच्या बिघडत चाललेल्या आहेत. तुमच्या थकवा आलेला जाणवत आहे आणि त्या गोष्टीतूनच तुमचं आयुष्य आता कुठेतरी मागं खेचतंय. अशा काही गोष्टी तुम्हाला अचानकपणे जाणवत आहेत. ह्या सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत. कर्जाचं देणं-घेणं वाढलेलं आहे. कर्जाकडून तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होताना दिसत आहे. ते सुद्धा बॅलन्स व्यवस्थित नाहीये. त्यातून सुद्धा तुम्हाला त्रास होत आहे. लव्ह रिलेशनच्या साठी अजून काय आहे का? तुमच्या पार्टनरसाठी तुमच्यासाठी लव्ह रिलेशनसाठी तुमच्यासाठी काय आहे का? श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनच्या साठी तर दिसतंय की पास्टमध्ये काही गोष्टी तुमच्या जर झाल्या असतील, तर त्यातून तुम्ही आता सगळं कर्म भोगून आता चांगल्या हिश्श्याचे म्हणजे चांगल्या गोष्टीचे तुम्ही एक कुटुंब म्हणजे एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही स्वीकारताना दिसताय. पुढे जाऊन तुम्ही तुमचं चांगलं काहीतरी निर्माण करताना दिसत आहे. जे कर्म होतं ते संपून गेलेलं आहे आणि भविष्यात जाऊन काही गोष्टी तुमच्या चांगल्या होतील. हे सुद्धा इथं सत्य परिस्थिती दिसते आहे आणि दुसरं असं आहे की तुम्हाला आता बस झालंय. सगळ्या गोष्टी आता थांबवायच्या आहेत. बस आता नको. इतकं टेन्शन, इतकं डिप्रेशन आता बस. मला आता न्याय पाहिजे. मला न्याय पाहिजे. मला मला आता याच्यावरती न्याय पाहिजे. मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे. मला आता ह्या सगळ्या गोष्टी नको झालेल्या आहेत. मी या गोष्टीतून संपत चाललेलो आहे. मी संपत चाललेले आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे. पण हा त्रास मला नको झालेला आहे. त्यासाठी मला आता बस झालंय. आयुष्य सुद्धा संपवायची वेळ आली तरी सुद्धा माझी तयारी आहे. इथपर्यंत तुमचं पोहोचलेलं आहे.
आणि त्याला कारण म्हणजे ही डेव्हिलची एनर्जी आहे. ही डेव्हिलची एनर्जी तुम्हाला त्रास देते आहे. ह्या गोष्टीमुळे तुम्ही बंधनात आलेला आहात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही ब्लॅक मॅजिकमध्ये निघून गेलेला आहात. ह्या एनर्जी, ह्या ताकदीमुळे तुम्ही आता अडकलेला आहात. पण ही ताकद कुणी केलेली आहे? कशासाठी केलेली आहे आणि का? हे आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ. ही एनर्जी कुणी केलेली आहे? सगळी कारणं स्पष्ट आहेत. एक तर आहे लव्ह रिलेशनमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आली. त्यामुळे त्याकडून तुमचं आयुष्य विस्कळीत झालं. तिकडून थोडीशी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत आली. त्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आली. त्यामुळेच तुमच्या आयुष्यात काही गोष्टी बिघडत गेल्या. एकतरी तुमची ग्रोथ चांगली होती, ती कुठेतरी थांबली. एक प्रेम, एक जिव्हाळा, एक नातेसंबंध जे चांगले तुमच्या जवळ होते, ते एक घट्ट नातं जे होतं, ते पण कुठेतरी तुटलं, सगळं विस्कटलं. सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून नाहीशा झाल्या. ह्या सगळ्या गोष्टी इथं तुमच्या घडत गेल्या ह्या निगेटिव्ह शक्तीमुळे आणि ह्याच गोष्टी त्यांना बघवल्या नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ह्या कुणी केल्या? कोण असेल हा व्यक्ती? कोणी केल्या असाव्या ह्या सगळ्या गोष्टी? श्री स्वामी समर्थ. एक व्यक्ती आहे, एक व्यक्ती आहे, जो तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होता. त्या व्यक्तीने तुम्हाला पैसे मागितले असावेत किंवा तुमच्याशी एखादी डील केली असावी किंवा तुमच्याशी त्यांचं काहीतरी बोलणं झालंय, ज्यात तुम्ही त्यांना सगळं काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि त्यांनीच ह्या सगळा विषय तुमच्यासोबत केलेला आहे. हा सगळा घोटाळा तुमचा जो झालेला आहे, त्या व्यक्तीपासून झालेला आहे आणि ही व्यक्ती लांबची नाहीये, तुमच्या बरोबरीची आहे, तुमच्या सोबतची आहे, तुमच्या सोबत वावरणारी आहे. त्या व्यक्तीनेच हा सगळा घात तुमचा केलेला आहे. आता हे तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, की तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्यात त्या ह्या गोष्टीमुळे झालेल्या आहेत. पण यामागे तुम्हाला अजून काही सिक्रेट जर जाणून घ्यायचं असेल, तर पर्सनली तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला जर पर्सनल रीडिंग घ्यायची असेल तर घ्या आणि तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या. आणि आता हा जो मेसेज आहे म्हणजे हे जे एनर्जी आहे, त्यामागे दिव्य संदेश तुमच्यासाठी काय आहे? हे मला माझ्या चॅनेलवरती जे लोकं बघतात, त्यामध्ये एक चांगले क्रिएटर, चांगले गुरु जे आहेत, ते माझं चॅनेल बघतात, आज पण बघतातच. पण त्यांच्याकडून मला हे रिसीव्ह झालेलं आहे. त्यांनी मला हे पाठवलेलं आहे, प्रेझेंट दिलेलं आहे, मला भेट दिलेली आहे. त्यांचा आशीर्वाद खूप छान आहे, खूप महाग आहे. पण हे मला त्यांनी दिलंय. मी त्यांचे आभारी आहे, की त्यांनी मला हे पोहोचवलं, माझ्यापर्यंत पोहोचवलं. श्री स्वामी समर्थ. माझं काम बघून त्यांनी हे माझ्यापर्यंत पोहोचवलं. हा संदेश, दिव्य संदेश, दिव्य मेसेज जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल, हे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश आज तुमच्यासाठी काय असणार आहे? 2 कार्ड मी घेणार आहे तुमच्यासाठी आणि तो दिव्य संदेश तुमच्यासाठी काय असेल हे आपण बघूया. वॉव! श्री स्वामी समर्थ. आणि खूप जण असं काली माता, किती छान संदेश, सगळं व्यवस्थित. माझ्या अंगावर शहारे आले. खूप छानच एनर्जी आहे. काय, कारण इथं जी एनर्जी आहे ती ह्यांची आहे, ह्यांची एनर्जी मी तुम्हाला सांगते. हे साईबाबा. साईबाबांची एनर्जी आहे. साईबाबांच्या समोर बसून तुम्ही काही गोष्टी सांगताय, शेअर करताय, त्यांना दुःख तुमचं सांगताय आणि एक उजेडाचं किरण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तिथं बोलताना. आणि दुसरं असं आहे, की त्या दोघांच्या मध्ये साईबाबा आणि आपण जे देवासमोर बसतो, त्या दोघांच्या मध्ये एक रोपटं उगवलेलं आहे आणि तिकडून एक सूर्याचं किरण आलेलं आहे. हे खूप तेजस्वी आहे आणि तुम्हाला संदेश पण येत आहे. जल्दबाजी से काम बिगड़ सकता है, धैर्य रखे, सही समय आने वाला है. गडबड करायची नाहीये, गोंधळ करायचा नाहीये. शांततेने सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. तरच तुमचं काम बिघडणार नाहीये आणि धैर्य ठेवलं तरच या सगळ्या गोष्टी संपन्न होतील आणि याचा चांगलाच आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि हा दिव्य संदेश साधा सुधा नाही. तुम्हाला याचा खूप मोठा रहस्य आहे हे. तुम्ही या गोष्टीला साधं समजूच नका आणि ही एनर्जी इतकी स्ट्रॉंग आहे ना. आधी इथं पण सूर्याचा तेजस्वी किरण आहे इथे इथून आणि इथं सुद्धा सूर्याचंच कार्ड आलेलं आहे आणि इथं सुद्धा एक काली माता जी आहे ती प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुम्हाला एक संदेश देते. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथं आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला उपाय सुद्धा मी सांगते. धार्मिक पुस्तक का पाठन करे और पीले फूल को अपने गुरु को अर्पण करे. तर मग असं आहे की पुस्तक धार्मिक म्हणजे धार्मिक काही गोष्टी असतील तर तुम्ही वाचू शकता. जर नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांचं काही जप वगैरे ऐकता ते ऐकू शकता. त्यात काय एवढं महत्त्वाचं नाहीये. पण
तुम्हाला पिवळं फूल अर्पण करायचं आहे आपल्या गुरूंना, आपल्या देवतांना, आपल्या अ, साईबाबांची कोण सेवा करत असेल तर त्यांना. श्री स्वामी समर्थ महाराजांचीच ही रूप आहे. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांची सेवा सुद्धा करू शकताय. स्वामींचंच रूप आहे हे. ज्यांना कुणाला जर साईबाबांची सेवा करत असाल तर तुम्हाला साईबाबांना सुद्धा पिवळं फुल अर्पण करायचं आहे. जर ते जमलं नाही तर स्वामी समर्थांना अर्पण करायचं आहे. तर आता दुसरी जी एनर्जी आहे ती सूर्याची आहे. सूर्य एकदम तेजस्वी आहे. जल एकदम एकदम सूर्य असं प्रखरलेला आहे, प्रकाश पडलेला आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन तेजस्वी किरण येताना दिसत आहे. आपके जीवन में नई ऊर्जा और सफलता का उदय हो रहा है. बघा मी सांगितलं ना, एक उदय म्हणजे एक सूर्याचा उदय व्हायला लागलाय नवीन एका आयुष्यामध्ये. तर तुम्हाला घ्यायचा आहे आणि आत्मविश्वास बनाये रखिये. आत्मविश्वास कधीच ढळून द्यायचा नाहीये त्या विषयावरती, जेणेकरून तुमच्या एक अशी शक्ती जी तुमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, जी शक्ती आता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार झालेली आहे. हे महत्त्वाचा इथं संदेश आहे. आणि सूर्य उपाय सांगते तुम्हाला. सूर्य के समय सूर्य देव को जल अर्पण करे और गायत्री मंत्र का जप करे. गायत्री मंत्राचा जप सुद्धा करायला विसरायचा नाहीये. ज्यावेळेला तुम्ही सूर्याला जल अर्पण करणार आहे तामनामधून, तेव्हा तुम्हाला हा गायत्री मंत्र जो आहे, तो बोलायला विसरायचा नाही. आणि बॉटममध्ये सुद्धा काही एनर्जी आलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. काली रात्र, काली रात्र नकारात्मक ऊर्जा आणि बुरी नजर से आपका बचाव हो रहा है. दिव्य संदेश आहे. खूप छान आहे. मला मस्त वाटलं ही एनर्जी बघून. कारण दिव्य संदेश खूप खूप म्हणजे खूप मोठा आहे हा तुमच्यासाठी. ही काळी रात्र अमावस्या पौर्णिमेची असेल, अमावस्येची रात्र असेल किंवा खूप अंधाराची रात्र असेल, तर ती कुठेतरी तुमच्या आयुष्यातला निगेटिव्ह शक्ती खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला उदंड आयुष्य देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच्यावरती उपाय सुद्धा आहे, की हे सगळे क्रिया घडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. शाम को घर में कापूर जलाएं और पूरे घर में उसका धुआं जलाएं. कापूर जाळायचा आहे सगळ्या घरामध्ये संध्याकाळी. सकाळ तर आहेच, पण संध्याकाळचं सांगितलेलं आहे हे. कारण संध्याकाळची रात्र असते. त्यामुळे रात्रीच्या जास्त गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. कापूर जाळायचा आहे आणि त्याचा धूर सगळ्या घरभर करायचा आहे. बाहेर सगळ्या आवरणामध्ये आपल्या घराच्या आसपास म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर जाऊन जरी तुम्ही धूप जरासं हे केला, तरी खूप उत्तम आहे. त्याचा सुद्धा रिझल्ट छान आहे. हा संदेश तुम्हाला घ्यायचा आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी याव्यात आणि सगळं व्यवस्थित व्हावं. हा मेसेज खूप मोठा आहे. तुम्हाला आता मी दुसरं कवड्यांवरती सांगू शकते, की ही एनर्जी अजून काय सांगू शकते तुमच्यासाठी. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावाने चांगलं जाण्याच्या नावाने चांगलं. एनर्जी चांगली आहे. तुम्ही कोणत्याच गोष्टीत अडकू नका, कोणत्या गोष्टीत पडू नका, जेणेकरून तुम्ही कुठल्या गोष्टीला मध्यस्थी होऊ नका. हे जास्त इथे सांगितलेलं जाते. आणि जास्त प्रवास लांबचा जर असेल तर तो सुद्धा टाळायचा आहे तुम्हाला. हे पण इथं सांगता आहे. जास्त प्रवास लांबचा करायचा नाही. एकटं कुठं म्हणजे एकटं म्हणजे कसं, लांबच्या प्रवासाला आपण जातो ना, खूप लांब असतं किंवा मित्रांच्या सोबत, मैत्रिणींच्या सोबत तुम्हाला तो प्रवास टाळायचा आहे. जेणेकरून तुम्हाला कुठल्या गोष्टीची हानी होणार नाही आणि निगेटिव्ह शक्ती हॅवी होणार नाही. या दोन्ही गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे. बाकीचा देवीचा उजवा कौल आहे. देवीने चांगलाच आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे. बाकी काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. श्री स्वामी समर्थ एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरायचं नाहीये. जेणेकरून आपली एनर्जी कशी आहे किंवा दिव्य मेसेज जो आहे आणि ही जी एनर्जी आपली जे राशीप्रमाणे मी नाव घेऊन तुम्हाला जी सांगितलं ती कशी वाटली मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनेलवरती तुम्ही नवीन जर आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी लाईव्ह वगैरे आले तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. आणि तसंच आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनेलवरला सुद्धा तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तिथूनही काही छोट्या मोठ्या गोष्टींचा सल्ला मिळेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.